दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉपमॅन फडणवीसांना लोळवल्याशिवाय मराठे मागे हटणार नाहीत. मनोज जरांगे पाटलांचा इशारा. फडणवीस सत्तेवर बसून गरीब मराठ्यांना विरोध करत असल्याचाही आरोप. सोलापुरात अपहरण करून मराठा समाजाच्या तरुणाला मारहाण झाल्याची माहिती. असं झालं असेल तर हिशोब होणार. जरांगेंचा नाव न घेताच राजेंद्र राऊतांना इशारा. जरांगेंना मवियानं सुपारी दिली आहे का? पवारांच्या सोपल यांच्यासोबतच्या भेटीनंतर पेटवापेटवी. राजेंद्र राऊतांचा सवाल. तर राज्यात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होण्याची भीती. राजेंद्र राऊतांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र. अधिवेशन बोलवाच म्हणजे आमदार उघडे पडतील. मराठा आरक्षणासंदर्भातील विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया. अब्दुल सत्तार यांचा मनोज जरांगेंना फोन. सगळे सोयऱ्यांनी हैदराबाद गॅजेटबाबत फोनवरून चर्चा. सत्तारांनी माहिती देण्यासाठी फोन केल्याची जरांगेंची माहिती. आंबेडकरांनी विरोधी भूमिका का घेतली माहीत नाही. मला जेवढा सन्मान करायचा तेवढा मी केला. शेवटी काही झालं तरी बाबासाहेबांचे ते वंशज आहेत. मनोज जरांगेंची प्रकाश आंबेडकरांवर प्रतिक्रिया. माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला उद्यापासून सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबियांना भेटून संवाद साधणार. आठवड्याभरात 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प. लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे पैसे 3 महिन्यांपासून बंद. विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप. सर्व योजनांना पैसे मिळणार. प्राधान्य पाहून योजनांना निधीचं वाटप. काँग्रेस काळातही 2-2 वर्ष काही योजनांचे पैसे रखडायचे. पैसे रखडल्याची छगन भुजबळांची अप्रत्यक्षपणे कबुली.